देवा मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. का? तर माईक पदार्थ दुःखाला कारणीभूत आहेत आणि माईक पदार्थ जन्म मृत्यूलाही कारणीभूत आहेत. जन्म मृत्यूलाही कारणीभूत आहेत आणि म्हणून मला माईक पदार्थ नको देवा. तिथं माझी इच्छा जाऊ दे नको. एरती माईके दुःखाची जनती आदी अंती अवसानी. एरती माईके दुःखाची जनती आदी अंती अवसानी. देवा चुकूनही मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. अर्थात संसारी वस्तूची इच्छा होऊ देऊ नकोस. मायापासून बनलेले जेवढे काही पदार्थ आहेत त्यापासून मला दूर ठेव. का? तर माईक पदार्थाची इच्छा झाली तर ही माईक पदार्थ तुझ्या प्राप्तीला आडवे येतात आणि ते दुःखालाही कारणीभूत असतात. माईक पदार्थ कसे दुःख देतात पहा. उदाहरणार्थ मुलगा MBBS ला आहे. मी काय बोलते की माईक पदार्थ कसे त्रास देतात, कसे दुःख देतात. उदाहरणार्थ मुलगा MBBS ला आहे. आधी पोरग MBBS ला लागतंय का नाही ही भीती. प्रत्येक बापाला वाटतं आपलं पोरग MBBS ला लागावं. आधी MBBS ला लागतंय का नाही ही भीती. लागलंच तर पास होतंय का नाही भीती. पास झालंच आता दवाखाना टाकायचा आहे, बँकेचं कर्ज काढले, फिटतं का नाही भीती. का आता दवाखाना नीट चालतो का नाही भीती. चाललाच तर उद्या त्याचं लग्न होतं का नाही भीती. झालंच तर गोरी बायको मिळते का नाही भीती. गोरी बायको मिळाली तर तिचं आणि त्याचं जमतं का नाही भीती. जमलंच तर तिला लेकर होतात का नाही भीती. झालेच लेकर ते जगतात का नाही भीती. जगलेच तर ते चांगले निघतात का नाही भीती. उद्या बापाला सांभाळतात का नाही ही भीती. पावलोपावली भीती, पावलोपावली भीती. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेलाय, थोडा अर्धा तास उशीर झालाय. आई बेचैन असते, काम सोडते, सारखी गॅलरीत चक्रा मारते. कसा या ना, कसं या ना, पुन्हा पुन्हा गॅलरीत जाते. कसा या ना, कसं या ना, पुन्हा पुन्हा फोन लावते. पोरगं फोन उचलत नाही, फोन लागा नाही, फोन ऑफ यायलाय. बेचैन असते. मुलगा येईपर्यंत बेचैन असते. अवलाद सुख देते, ते ऑटोमॅटिकच असते. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपली असते. मुलगा बाहेर गेलाय, ॲक्सिडेंट होईल का, दगा होईल का, मरल का, काही घातपात होईल का. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपली असते आणि भीतीयुक्त सुख हे एक प्रकारचं दुःखच असते. दुःखच असते. म्हणून महाराज म्हणतात की हानिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. एरती माईके दुःखाची जनती आदी अंती अवसानी. सर्व काळ माईक पदार्थ दुःखच देतात. का तर माईक पदार्थ नाशवंत असतात आणि जे नाशवंत आहे ते नाश पावू नये म्हणून मनुष्य भीती वाहतो, काळजी वाहतो आणि मग ज्या सुखात भीती लपली आहे ते भीतीयुक्त सुख एक प्रकारचं दुःखच असते. आणि म्हणून माईक पदार्थ हे नाशवंत आहेत आणि जे नाशवंत आहे ते नाश पावू नये म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो. माईक पदार्थांना जरी दाटोमोठी सुख दिलं पण त्या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो, भीती वाहतो. सुख आहे पण त्या सुखात भीती लपली आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून एरती माईके दुःखाची जनती आदी अंती अवसानी. यामुळं अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या आर्त नको देवा. नको देवा मला. तुझ्या चरणावर माझी सात्विक वृत्ती आता स्थिर झाली आहे. मला माईक पदार्थ नको देवा. माईक पदार्थ दुःख तर देतात, शिवाय माईक पदार्थ त्यांच्या आसक्तीमुळे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातही बांधतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये कोण बांधतं. हे माईक पदार्थच. माईक पदार्थ म्हणजे कोण. तुमची बायका मुलं.
आणि धन दौलत संपत्ती हेच माईक पदार्थ आहेत. तुम्हाला 84 लक्षणीमध्ये जर पुन्हा पुन्हा कोण बांधत असेल ते माईक पदार्थाची आसक्ती, अर्थात धनसंपत्तीची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती. आणि मग जे बायका मुलं आणि धनसंपत्ती यांची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्षणी फिरायला लावते, ज्यांच्यामुळे आमचा देव दुरावतो, ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. ज्यांच्यामुळे आम्ही संसार बंधनात अडकतो ते आमचे शत्रूच. आणि मग देवा हुकून चुकून जर माझी या माईक पदार्थात इच्छा झाली, माझं मन या माईक पदार्थाकडे धावलं, माईक पदार्थ मिळावेत अशी इच्छा झाली, तर देवा त्यांची आसक्ती जडेल. आणि या माईक पदार्थाची आसक्ती, अर्थात बायका मुलाची आसक्ती, धनदौलतीची आसक्ती ही तुझ्या प्राप्तीला अडवी येईल. कारण आसक्ती वासनेत बदलते, वासना पुन्हा जन्मावर छापेऱ्यात बांधते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून मला देवा कुठल्याही माईक पदार्थात आसक्ती नको आहे. हुकून चुकून जर माझ्या मनाला आसक्ती झाली माईक पदार्थाची ती होऊ देऊ नकोस. आणि म्हणे दुसऱ्या चरणात विनंती की अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, तेथे माझे आर्त नको देवा, मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. अशाच प्रकारची विनंती तिसऱ्या चरणात करतात महाराज आणि लिहित आहेत, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो दिसी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो दिसी. देवा ज्याप्रमाणे माईक पदार्थाची इच्छा मला होऊ देऊ नकोस, त्याचप्रमाणे ब्रह्मादिक पदाची पण इच्छा मला होऊ देऊ नकोस. माझ्या चित्ताला चुकू नये असं वाटू देऊ नकोस की मला ब्रह्मपद मिळावं, इंद्रपद मिळावं. नको देवा. का? तर ब्रह्मपदाला इंद्रपदालाही नाश आहे. आणि इंद्रपद ब्रह्मपद मिळूनही मनुष्य पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतोच. इंद्राला ब्रह्मदेवाला मृत्यू आहे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे, निवटिले याचे जैसे पोट न दुखे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे, निवटिले याचे जैसे पोट न दुखे. ठीक आहे, महाकठीण आहे. ब्रह्मदेवाचं पद मिळवणं महाकठीण आहे. शतेक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा, तोच होय ब्रह्मा आणून होय. कोण होतं ब्रह्मदेव? 100 ब्राह्मणाचे जन्म आणि 100 ब्राह्मण जन्मात ते ब्राह्मणाचं सात्विक कर्म असा जो करतो तो ब्रह्मदेव होतो. पण त्या ब्रह्मदेवालाही मरावं लागतं, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. मग ज्ञानोबा लिहितात की एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे, निवटली याचे जैसे पोट न दुखे. पण ब्रह्मदेवही मर काय चुकूनही मला असं वाटू देऊ नको देवा की मला ब्रह्माचं पद मिळावं. का तर ब्रह्मपद मिळालं तर ब्रह्मदेवही मर काय, तोही संसारात जन्ममरणात अडकतो. आणि मला तर संसारात जन्ममरणात अडकायचं नाही देवा, मला मुक्त व्हायचे, मला पांडुरंग व्हायचे. म्हणून ब्रह्मपद इंद्रपद इकडे माझं चित्त जाऊ देऊ नको, इकडे माझं चित्त जाऊ देऊ नको. जसा ब्रह्मदेव मरकाय तसा इंद्रही मरकाय. त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं. तुम्ही इंद्र झाले, स्वर्गात गेले. अहो ते इंद्राचं आयुष्य, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. तुम्ही इंद्र झाले, ज्या पुण्याच्या बळावर 100 यज्ञ केले तुम्ही इंद्र होता. 100 ब्राह्मणाचे जन्म मिळाले, ब्रह्मदेव होता. इंद्र झाले, पण ज्या पुण्याच्या बळावर इंद्र झाले, स्वर्गात गेले, ते पुण्य संपलं.
की येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, पुन्हा संसार बंधनात अडकावं लागतं. आणि मला हे तर नको आहे देवा, संसार बंधनातून सुटायचे. पण मला ब्रह्मदेव करू नको, इंद्रही करू नको. या दोघांनाही मरावं लागतं, मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. एकदा प्रभू रामचंद्र भैया लक्ष्मणासहित वनात असताना ऋषी विश्वामित्रासोबत होते. विश्वामित्राने त्यांना नेलं होतं राक्षस मारण्यासाठी. दुपारची वेळ एका झाडाच्या सावलीत बसलेत प्रभू रामचंद्र आणि भैया लक्ष्मण. सोबत गुरु विश्वामित्र आहेत. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसले? आता रामचंद्राला माहीत होतं महाविष्णूचा अवतार. पण रामचंद्राने ठरलं होतं मनुष्य रूपात आलोय तर मनुष्यासारखंच राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले? विश्वामित्र म्हणतात, वत्सराम, गुरु होते, वत्सराम तो चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, 2 मुंगळे आहेत, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. पुण्याच्या बळा स्वर्गात गेला, इंद्र झाला, पुण्य भोगून झालं, मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. स्वर्गात बसायला ऐरावत लागत होतं, ती सवय मोडली नाही. ती सवय घेऊन खाली आला. मग बसायला मुंगळा का व्हायना, ऐरावत समजून त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. तो वरचा जो आहे ना तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. येऊ लागती माघारे मृत्यूलोक. यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्षणी फिरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. म्हणून देवा मला ब्रह्मदेवी करू नको, मला इंद्रही करू नको. करू नको म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. देवा उलट ब्रह्मपदाकडं आणि इंद्रपदाकडं माझं चित्त जाऊ देऊ नकोस. हुकून चुकून गेलं तर जाऊ देऊ नकोस. ते तर चित्त झनी जडो देसी. झनी म्हणजे कदाचित, झनी करा म्हणजे निगेटिव्ह अर्थ असतो. झनी करा म्हणजे करू नका. झनी करा म्हणजे करू नका, ते निगेटिव्ह अर्थ आहे झनी शब्दाचा. ते तर चित्त झनी जडो देसी. देवा माझं चित्त तिथं जडू देऊ नकोस. कदाचित माझ्या मनाला भावना झाली ब्रह्मदेव इंद्र भाव, देवा नको रे बाबा, इंद्रपदासाठी ब्रह्मपदासाठी माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नकोस. अर्थात सरळ सरळ अर्थ आहे की मला इंद्रपदाचा ब्रह्मपदाचा मोह होऊ देऊ नकोस. का तर ब्रह्मदेव इंद्र दोन्ही मरके आहेत, त्यांनाही पुनरावृत्ती आहे. पद संपलं, आयुष्य मोठं आहे, पण ते भोगून झालं की पदच्युत व्हावं लागतं, मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्षणी फिरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं, पुन्हा 5चे पाडे सुरू होतात, जन्ममृत्यूचा फेरा मागे लागतो. मला हे नकोय देवा. आणि म्हणून माझं चित्त, माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर झाली आहे. आता ती तिथं स्थिर राहू दे. आणि ती तिथं स्थिर असताना हुकून चुकून माझ्या मनात ही वासना भावना निर्माण झाली की मला माईक पदार्थ मिळावेत, मला ब्रह्मपद मिळावं, मला इंद्रपद मिळावं, तर तशी माझी वासना जागी होऊ देऊ नकोस. होणार तर नाही देवा. माईक पदार्थ, ब्रह्मपद, इंद्रपद याची इच्छा वासना मला होणार नाही, पण हुकून चुकून झालीच देवा, तर ती होऊ देऊ नकोस, होऊ देऊ नकोस. ते तर चित्त जनी दडो देस. देवा मला माईक पदार्थापासून आणि ब्रह्मा आणि इंद्रपदापासून दूर ठेव. मला ही पदं नको आहेत. का तर माईक पदार्थ त्यांची आसक्ती संसारात बांधते. ब्रह्मदेव आणि इंद्र हे मरकेत, आणि मग ते मरके तर ते होऊन करायचं काय, पुन्हा संसार बंधनात अडकतोच. म्हणून माईक पदार्थही नको,
ब्रह्मपद नको, इंद्रपदही नको. माझ्या मनाला चुकूनही माईक पदार्थाची, ब्रह्मपदाची आणि इंद्रपदाची इच्छा होऊ देऊ नकोस. माझं चित्त या पदाला जडू देऊ नकोस. मला यांच्यापासून सदैव दूर ठेव. आणि मग तुकोबारा शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुकोबाराय म्हणतात की मला माईक पदार्थ नको, ब्रह्मपद नको, इंद्रपद नको. का नको? तर त्याचं वर्म मला कळायलंय. का नको? त्याचं वर्म मला कळायलंय. काय वर्म आहे? पहिली गोष्ट हे पद नाशिवंतच आहेत, पण त्याचं वर्म मला कळायलंय. काय कळायलंय? महाराज म्हणतात की जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे जे कर्मधर्म नाशिवंत. आता इथं कर्म आणि धर्म असे दोन शब्द आलेत. तर धर्म या शब्दाचा अर्थ होतो पुण्य आणि कर्म या शब्दाचा अर्थ होतो पाप. ज्ञानोबारांनी कर्म हा शब्द ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात वापरलाय. ज्ञानोबारा लिहितात की आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणते. म्हणजे हे जग आतून बाहेरून खचून मीच भरलंय. जगात सगळा देवच नटलाय, तरी लोक म्हणतात देवच नाही. असं का होतं? तर त्यांना त्यांचं काहीतरी पाप आडवं येतं. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. ज्याच्या पदरी पुण्य, त्याला देव आवडतो, देवाचं नाव आवडतं आणि जगातही देव दिसतो. पण ज्याच्या पदरी पाप आहे, त्याला देव आवडत नाही, देवाचं नाव आवडत नाही आणि त्याला जगात देव दिसत नाही, जगत जगत रूपानं दिसतं. हे पाप आहे. हे पाप आहे की आतून बाहेरून सगळ्या पदार्थात मी खचून कोंदलोय. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची होतले, परी कैसे कर्मतया आले, जे मीची नाही म्हणते. हे जगात खचून कोंदून मीच भरलोय. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. डोळ्याला दिसणारी या जगातील प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे, देव आहे. तरी लोक म्हणतात देव नाही, हे जग आहे. जग हाच देव, पण तरी लोक म्हणतात जग देव नाही, हे जग आहे. याचं कारण त्यांचं पाप त्यांना आडवं येतं. इथं कर्म शब्द पाप रूपाने वापरलाय. कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणते. आणि म्हणून कर्म म्हणजे पाप किंवा कर्म म्हणजे अधर्म. आणि म्हणून जे जे कर्म धर्म नाशिवंत. तर धर्म म्हणजे पुण्य, कर्म म्हणजे पाप. धर्म अधर्म असे शब्द आहेत दोन. असं म्हटलं तरी चालतं की जे जे अधर्म धर्म नाशिवंत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे अधर्म धर्म नाशिवंत. असा शब्द प्रयोग चालतोय. पण महाराज असं म्हटलं की जे जे कर्म धर्म नाशिवंत. इथं कर्म शब्द अधर्मासाठी आलाय, पापासाठी आलाय. आणि म्हणून धर्म म्हणजे पुण्य आणि कर्म म्हणजे पाप. ज्ञानोबा लिहितात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. तसे धर्माधर्माचे टवाळ दावी जे का अज्ञान मूळ, ते तेज्युनी तेजी सकळ धर्मजात. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपसया. या तिन्ही वेळेची लिंक बघा. ज्ञानोबा म्हणतात की अज्ञान हे टवाळ आहे. आपण म्हणतो टवाळ क्या करतंय, हे टवाळ आहे. हे अज्ञानच टवाळ आहे म्हणले. हे अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. लक्षात द्या, लिंक लक्षात घ्या. अज्ञान टवाळ आहे. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला नेतं
पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं, पाप असो की पुण्य असो, भोग दोन्हीचा द्यावं लागतं. भोगून झालं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं. हे वर्म आम्हाला कळले देवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. अर्थात पुण्य जसा एक मळ आहे, पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्यसुद्धा एक मळच आहे. काय बोललो मी? पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्यसुद्धा एक मळच आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोक. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे, निवटिल्याची जैसे पोट न दुखे. या पुण्याच्या बळावर तुम्ही ब्रह्मदेव झाले, इंद्रदेव झाले, पण पुण्य भोगून झालं, अमर झालेत, हे अमर आयुष्य संपलं, त्याला मर्यादा, हे आयुष्य संपलं की येऊ लागती माघारे मृत्यूलोक. तुकोबाराय तेच सांगतायत की पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्यसुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्या मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग कर्माला नाशन, धर्माला नाशे, अर्थात पुण्याला नाशन, पापाला नाशे. हे वर्म मला कळाले. आणि म्हणून या मृत्यूलोकात मी पुण्य करेल त्याला नाशे, पाप करेल त्याला नाशे. कारण पाप पुण्य नाशिवंत आहे. पुण्य स्वर्गाला नेतं, भोगून झालं, पुण्याचा नाश झाला, मृत्यूलोकात यावं लागतं. पाप नरकाला नेतं, भोगून झालं, पुन्हा संसारात बद्ध व्हावं लागतं. अज्ञानाच्या पोटी धर्म अधर्म, धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला तर पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीला आहे, पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. हे भोगून झाल्यावर आणि किडामुंगी बनावं लागतं. हे कर्मधर्म नाशिवंत आहेत, हे आम्हाला कळलंय. हे कर्मधर्म नाशिवंत आहेत आणि ते संसार बंधनात ते बांधतायत. हे वर्म आम्हाला कळाले. म्हणून तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. आणि म्हणून कर्म म्हणजे अधर्म अर्थात पाप, आणि धर्म म्हणजे पुण्य. हे पाप पुण्य, कर्मधर्म म्हणजे पुण्य पाप, कर्म म्हणजे पाप, धर्म म्हणजे पुण्य. हे पाप पुण्य पुन्हा पुन्हा संसार बंधनात बांधतं. भले पुण्य स्वर्गाला नेईल, पण भोगून झालं की पुन्हा मृत्यूलोकात आणील. पाप नरकाला नेईल, भोगून झाले की पुन्हा मृत्यूलोकात आणील. म्हणजे याला नाश आहे. हे नाशिवंत आहेत. कर्मधर्म दोन्ही नाशिवंत आहेत, पाप पुण्य दोन्ही नाशिवंत आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतायत मी अग्निरूप झालो, अर्थात माझं जीवन पाप पुण्य रहित झालं. मी माझ्या जीवनात पाप तर अंगाला लागू दिलं नाही, पण मी पुण्यसुद्धा माझ्या अंगाला लागू दिलं नाही. का? तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीला आहे. भोगून झाले पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून मी पाप तर माझ्या अंगाला लागू दिलं नाही, पण पुण्यसुद्धा लागू दिलं नाही. का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यसुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यायचा, मृत्यूलोकात यायचं, दोन्हीला नाश. आणि म्हणून हे वर्म मला खात्रीपूर्वक कळालंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की कर्मधर्म दोन्हीला नाश आहे, पाप पुण्याला दोन्हीला नाश आहे, भोग दोन्हीचा द्यायचा आहे. आणि दोन्ही संपतात भोगून झाले आणि पुन्हा मृत्यूलोकात बांधतात. मग कशाला पाप पुण्य घेऊ अंगाला जोडून? तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. महाराज म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. महाराज असे बोलू शकले असते की हो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पण शब्दप्रयोग कसा आहे? निधी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पाप नाही तर पुढे पुण्यही घातले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप,
निधी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पापच नाही, पाप गलीच्या म्हणून नुसतं पाप नाही म्हटले महाराज, पाप पुण्य अंगा, दोन्ही शब्दाचा प्रयोग केला आहे. मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला. भोग दोन्हीचा द्यावा लागतो आणि पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं, 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. पुण्य पाप दोघाला नाश आहे, कर्मधर्म दोन्ही नाशिवंत आहेत. हे वर्म मला खात्रीने कळाले आणि म्हणून माझ्या जीवनात मला पुण्यही नको आणि पापही नको. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी पाप तर माझ्या अंगाला लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? असा प्रश्न उभा राहतो की तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? मग पाप मळे तसं पुण्य मळे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं, भोग दोन्हीचा द्यावा लागतो, भोगून झाले पण मृत्यू लोक द्यावं लागतं, किडा मग बनावं लागतं. मग आम्ही पुण्य करूच नाही का? ठीक आहे, पाप राहिलं पण आम्ही पुण्य करू नाही का? तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागू पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात पाप तर नाही पण मी पुण्य अंगाला लागू दिलं नाही, मग आम्ही पुण्यच करू नाही का? टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पोत्यानं करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, पदरी बांधून ठेवू नका. पदरी पुण्य बांधलं, सकाम भावनेने कर्म केले आणि ते पुण्य पदरी बांधलं की ते तुम्हाला स्वर्गाला नेणारच. त्याचा भोग द्यावाच लागणार, त्याचा नाश झाला की मृत्यू लोकात यावंच लागणार, किडामुंगी बनावंच लागणार. आणि म्हणून सत्कर्म करा, पुण्य करा, परंतु आपलं कर्म भगवंताला अर्पण करा. आपली कर्मच ईश्वरार्पण बुद्धीनं करा, आपली कर्मच देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म मी करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. हे कर्म मी करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवली की ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून या कर्माचा करता मी आहे आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, ते कर्म देवाला अर्पण करा, अर्थात त्या कर्मातलं पुण्य देवाला अर्पण करा. हे देवाकडे सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा. तुम्ही तुमचं कर्मातून निर्माण झालेलं पुण्य देवाला अर्पण केलं तर ते कर्म तुम्ही देवरूपी बँकेत टाकले, ते देवाकडे सेफ डिपॉझिट आहे. हे देवाकडे असलेलं पुण्य तुम्हाला संताची आणि देवाची भेट घालून देतं, ते वायाला जात नाही, ते कामी येतं. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मे जोडे, वाचेशी नाम तुझे आतोडे, समागम घडे संतांचं. तुम्ही केलेलं पुण्य भगवंताकडे डिपॉझिट ठेवा, पदरी बांधू नका. हे भगवंताकडं बँकेत, भगवंत बँक आहे, भगवंत रूपी बँकेत डिपॉझिट ठेवा. या पुण्याने काय काय फायदे होतील? भगवंताचं नाम मुखात येईल, पुढे श्रीगुरू भेटेल, देवही भेटेल, अर्थात मुक्ती भेटेल. पुण्य देवाकडे ठेवा डिपॉझिट, पदरी ठेवू नका. पदरी ठेवलं तर ते स्वर्गाला नेईल. आणि म्हणून पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंत एक बँक आहे, भगवंत रूपी बँकेत डिपॉझिट ठेवा. ते पुण्यच तुम्हाला श्रीगुरू अर्थात संत आणि भगवंताची भेट घालून देईल. म्हणून पुण्य वाटेल तेवढं करा, पण पदरी बांधून ठेवू नका. केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. आणि म्हणून मी बोललो की तुम्ही म्हणाल की आम्ही पुण्यच करू नका, जरूर करा, टोपल्यानं करा, पोत्याने करा, पण केलेलं कर्म त्यातून निर्माण झालेलं पुण्य देवाला अर्पण करा, देवाकडे सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा, ते मोक्षासाठी कामी येईल. पण पदरी बांधून ठेवू नका. पदरी बांधाल ते संसार बंधनात अडकाल. तुकोबारा तेच म्हणतायत की पाप पुण्य दोन्हीला नाश. पाप मळे म्हणून आपण करत नाहीत, पण पुण्य बी एक मळच आहे ना. पाप घाण आहे, नरकाला नेतं म्हणून करायचं नाही, पण पुण्य चांगले म्हणून केलं ते स्वर्गाला नेतं, इंद्र बनवतं. पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. पण कर्म आणि धर्म दोन्हीला नाश आहे. कर्म म्हणजे पाप, धर्म म्हणजे पुण्य. महाराज म्हणतात मला खात्रीने वर्म कळालंय या पाप पुण्याचं. जीवनात पाप पुण्याची निर्मिती झाली की त्याचा भोग द्यावाच लागतो, दोन्हीला नाश आणि पुन्हा संसारात बंधनात अडकावंच लागतं. म्हणून मी माझ्या जीवनात पाप तर करत नाही, पण पुण्यही करत नाही. आणि मग देवा जीवनात मी माझ्या
पापही करत नाही, पुण्यही करत नाही. माझं जीवन पाप पुण्यरहित झालंय. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी तुम्हाला श्री गुरु शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा श्रवण करून मुक्ती देतो. म्हणून परमार्थ म्हणजे काय नेमकं? तर परमार्थाची खरीखुरी व्याख्या अशी ठरते की जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा, मुक्ती मिळेल. नाथ महाराज साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी. वो भी नीट आहे का? सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, अनुक थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगा नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. याला तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. का? जीवनात पापही नाही पुण्य नाही, मी अग्निरूप झालो म्हणजे मुक्त झालो. गडगंज पुण्य आहे, उगा नगभर पाप आहे, स्वर्गाला जाल. गडगंज पाप आहे, नगभरच पुण्य आहे, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, मनुष्य व्हाल, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पापे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित बनवा. पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंत रूपी बँकेत टाका, पदरी बांधू नका. पाप तर करूच नका, केलेलं पुण्य आवर्जून करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. म्हणजे तुमच्या जीवनात क्रियमान येणार नाही. आता मागचं संचित जे प्रारब्ध बनून आले ते बघून संपवा. धर्माला म्हणतात की दरवनी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे, नवे तो न उपकरे काहीची करो. दरवनी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे. घरामध्ये टिप्यामध्ये हौदामध्ये किंवा रांजणामध्ये पाणी साठवले, ते वापरून संपतं. हौद भरला किंवा टाकी भरली पाण्याची, 2-4 दिवस वापरले पाणी संपतं की. धर्माला म्हणतात दरवनी वेचे सरे, घरात साठवलेलं पाणी वापरून संपतं. तसं मागचं संचित या जन्मात प्रारब्ध ते बघून संपवायचं. क्रियमान घडूच द्यायचं नाही. का? तर पाप करायचंच नाही, पुण्य केलं तर देवाला अर्पण करायचे. जीवन पाप पुण्य रहित करायची कला ज्ञानोबा राय सांगतात. दरवनी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे, नवे तव न उपकरे काहीची करो. घरात साठवलेलं पाणी वापरून जसं आपण संपवतो, तसं संचित या जन्मात प्रारब्ध आहे ते भोगून संपवलं. पाप केलंच नाही, पुण्य केले ते देवाला अर्पण केले, म्हणून क्रियमान नाही. संचित प्रारब्ध भोगून संपवलं, क्रियमान तयारच होऊ दिलं नाही. जीवनात पाप पुण्य शून्य झालं. आणि पाप पुण्य शून्य झालं तर तुम्हाला पुढचा जन्मच नसतो. पुढचा जन्म काय आहे तुम्हाला? पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. आगा कर्मे जे वरावे तर ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देह आहे का? बरोबर आहे. मुंगीच्या पायात का जरी पाप पुण्य शिल्लक असेल ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. पण पाप पुण्य शिल्लक नाहीत, कर्म संपले ना, कर्म संपली पुण्य संपले. आगा कर्मे जे वरावे तर पुढचा जन्म आहे. पाप पुण्य शिल्लक आहे तर पुढचा जन्म आहे. पण पाप पुण्य शिल्लक नाही, आता क्रियामान होऊ देणार. संचित प्रारब्ध म्हणून आले ते बघून संपले. दरवनी वेचे सरे, जीवन पाप पुण्य रहित झालं. आणि याला ज्ञानोबा कर्मसंम्य दशा म्हणतात. माऊली लिहितात की ऐशी कर्मसंम्य दशा
होय तेथ विदेशा मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. व नीट ऐका. ऐशी कर्मसाम्य दशा होय तेथ विदेशा मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. कर्मसाम्य दशा म्हणजे पुण्य आणि पाप दोन्ही शून्य आहेत. जीवन पाप पुण्यरहित झालं ही कर्मसाम्य दशा आहे. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं, कर्मसाम्य दशा जीवनात आली की श्री गुरु स्वतःहून येतो, तर मला भेटतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि मुक्त करतो. का येऊनी फळाचा गडू पारुशिली किळीची वाढू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत सुजायचं. श्रीगुरु भेटोनी करी पाडू. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरू शोधत येईल. तुम्ही जीवन पाप पुण्य रहित करा, श्रीगुरु शोधत येईल. मग जीवन पाप पुण्य रहित झालं, श्रीगुरु येतो, मुक्ती देतो. मग तेच तुकोबा इथं जीवनात म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. देवा मला माझ्या जीवनात पाप तर नकोय पण पुण्यही नको. का तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. म्हणून मी माझ्या जीवनात पाप तर करतच नाही पण पुण्यही करत नाही. का नाश दोन्हीला बी, भोग दोन्हीचा द्यायचा आहे. भोगून झालं की किडामुंगी बनायचे. म्हणून मी माझ्या जीवनात पापही करत नाही, पुण्य करतो ते भगवंताला अर्पण करतो. हनुमान महाराज म्हणतात की देवा पांडुरंगा माझ्या जीवनात पाप नाही आहे, पुण्य आहे ते मी तुला अर्पण केले. पांडुरंगा माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. शिवाय मला ब्रह्मपदाची इंद्रपदाची इच्छा होऊ देऊ नकोस. शिवाय मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. आणि आता माझं चित्त तुझ्या समचरणावर स्थिर झालंय. हे तुझ्या समचरणावर कायमचं स्थिर राहू दे. आणि तुझे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि मग माझं चित्त तुझ्या समचरणावर जर कायमचं स्थिर राहिलं तर ते देवा तुझ्या कृपेने माझं चित्त, माझी वृत्ती परब्रह्मस्वरूप होईल. माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. मला ब्रह्मपद इंद्रपद याची इच्छा नाही आणि मला नकोही देवा. मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नको देवा. आणि माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर आहे. ती तिथं कायमची स्थिर राहू दे देवा. तिथून हलू देऊ नको. का तर तुझे समचरण हे परब्रह्माचे प्रतीक आहेत. आणि माझी वृत्ती त्या परब्रह्मरूपी समचरणावर स्थिर राहिली. माझी वृत्ती परब्रह्मरूपी समचरणावर स्थिर राहिली की माझी वृत्ती ही परब्रह्म बनेल. माझं चित्त, माझं मन परब्रह्म बनेल आणि मी परब्रह्म बनेल, अर्थात मुक्त होईल. पांडुरंग मला तुझी प्राप्ती होईल. आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. तर तुकोबाराय प्रामुख्यानं शेवटच्या चरणात जे म्हणतात की तुका म्हणे आम्हा कळेल त्याचे वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. महाराज म्हणतात की कर्म असो, धर्म असो, पुण्य असो, पाप असो, या प्रत्येक गोष्टीला नाश आहे. तुम्ही किती पुण्य मिळवा, त्या पुण्याने तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल, पण ते भोगून झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात यावंच लागतं. मग ते ब्रह्मपद असो की इंद्रपद असो. मग पापाला तर नाश आहे, पुण्यालाही नाश आहे. मग कर्मधर्म नाशिवंत आहेत. मग इथं अविनाशी काय आहे तर ते फक्त देवा तुझे समचरण. पांडुरंगा तुझे समचरण अविनाशी आहेत आणि मला अशा अविनाशाची प्राप्ती करायची. कर्मधर्म पुण्यपाप हे पुण्य मिळवलं पण ते नाशिवंत आहे. मग या जगात या विश्वास अविनाशी एकच आहे देवा, तू आहेस, तुझे चरण आहेत. मग त्या चरणावर माझी वृत्ती स्थिर राहू दे. तुझ्या चरणाची अर्थात पांडुरंगा तुझी प्राप्ती मला घडू दे. आणि म्हणून या जगात नथिंग इज परमनंट. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या मृत्यूलोकात पाप पुण्य हे सगळं नाशिवंत आहे. मला त्याचं वर्म कळालंय. इथं परमनंट आहे ते फक्त संत आणि भगवंत. आणि मग भगवंता पांडुरंगा तू परमनंट आहेस, मग मलाही परमनंट व्हायचंय. मग मला परमनंट व्हायचंय, अविनाशी व्हायचंय. त्याकरता तुझ्या चरणावर मी चित्त किंवा वृत्ती स्थिर केली.
ती तिथं कायमची स्थिर राहू दे आणि मला परमनंट असा अविनाशी पांडुरंग कर. हनुमान महाराज म्हणतायत की पांडुरंगा, पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. अर्थात कर्मधर्म अर्थात पुण्यपाप दोन्ही नाशिवंत आहेत. का? तर भोग दोन्हीचाही द्यावा लागतो. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. आणि म्हणून मला देवा कर्म आणि धर्म हे नाशिवंत आहे, हे वर्म कळाले. आणि म्हणून देवा माझ्या जीवनात मला पापही नको, पुण्यही नको. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. सारांश तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुकोबाराय म्हणतात सारांश तुकोबाराय म्हणतात की देवा तू विटेवर उभा आहेस, विटेवर तुझी दृष्टी आणि तुझे चरण सम आहेत. आणि हे तुझे विटेवर असलेले समचरण हे अतिशय साजरे आहेत, गोजरे आहेत, छान आहेत, सुंदर दिसत आहेत. आणि त्या साजऱ्या अशा छान अशा समचरणावर मी माझी वृत्ती स्थिर केली आहे. आणि देवा ती तू कायमची स्थिर राहू दे. आणि मग वृत्ती तीन प्रकारची आहे, राजस, तामस आणि सात्विक. राजस तामस या वृत्ती विकारी असतात, त्या भगवंताच्या समचरणावर स्थिर होऊ शकत नाहीत. मग भगवंताच्या समचरणावर स्थिर होते वृत्ती ती आहे सात्विक वृत्ती. ही सात्विक वृत्ती शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि भगवंताच्या नामाने येते. म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखात भगवंताचं नामधारण करा, वृत्ती सात्विक बनेल. आणि सात्विक वृत्तीच भगवंताच्या समचरणावर कायमची स्थिर राहू शकते. आणि जी वृत्ती भगवंताच्या चरणावर कायमची स्थिर राहते, ती वृत्ती, ते मन, ते चित्त एक दिवस भगवत स्वरूप बनतं, अर्थात तुम्हाला मुक्ती लाभते. आणि म्हणून तुकोबाराची देवाला विनंती की देवा तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर ठेव. पण ही माझी वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर असताना कदाचित माझ्या मनात हुकून चुकून संसारातल्या माईक पदार्थाचा अर्थात धनसंपत्तीचा, बायका मुलाचा मोह होऊ शकतो. मला बायका मुलाची, धनसंपत्तीची आसक्ती होऊ शकते. तर देवा मला चुकूनही या संसारातील माईक पदार्थाचा अर्थात धन दौलत, बायका मुलाचा मोह आणि आसक्ती होऊ देऊ नकोस. मला माईक पदार्थापासून कायमचं दूर ठेव. माझी इच्छा माईक पदार्थाकडे जाऊ देऊ नकोस. का? तर ते दुःखाला कारणीभूत आहेत आणि ते संसार बंधनातही बांधतात, त्यांची आसक्ती आणि वासना. म्हणून माईक पदार्थापासून मला दूर ठेव, माझी इच्छा तिकडे जाऊ देऊ नको. शिवाय हुकून चुकून मला ब्रह्मपदाची आणि इंद्रपदाची आसक्ती होऊ शकते. तर देवा चुकूनही माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नकोस. मला ब्रह्मपदही नको आणि इंद्रपदही नको. का? तर ज्या पुण्याच्या बळावर ब्रह्मपद आणि इंद्रपद मिळाले, ते पुण्य क्षीण झालं, भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, पुन्हा जन्म मनाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मग काय उपयोग झाला देवा? एवढी मेहनत करून काय उपयोग झाला? जर ब्रह्मदेव झाले, इंद्रदेव झाले, पुण्य संपलं, पुन्हा मृत्यू लोकात आले आणि पुन्हा किडामुंगी बनले, जन्मावरच्या फेऱ्यात पुन्हा अडकले, एवढा आटापिटावरून काय उपयोग झाला देवा? एवढा आटापिटा करून काय उपयोग झाला देवा? म्हणून मला ब्रह्मदेवाचं पदे नको, इंद्रपदे नको, तिकडे माझं चित्त जाऊ देऊ नको. अशा 2 विनंत्या केल्यात. वरच्या 3 चरणात 3 विनंत्या आहेत. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की देवा मृत्यू लोकात आम्ही 2च गोष्टी प्रामुख्यानं करतो. काय? एक तर पाप करतो किंवा पुण्य करतो.
पण आम्हाला सवय. परमार्थात लोक सांगतात की पाप करू नका, पाप वाईट नरकाला नेतं, पुण्य चांगले पुण्य करा. पण ते केलेलं पुण्य आम्ही पदरी बांधतो आणि त्या पुण्याच्या बळावर आम्ही स्वर्गाला जातो किंवा ब्रह्मदेव होतो. पण तो देव हे चुकीचं आहे. पाप जसं मळे तसं पुण्य एक मळे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीचाही होतो. आणि मग नाशच होतं या पाप पुण्याचा, पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तर देवा पाप पुण्यच नको ना. या पाप पुण्याचा नाश आहे हे मला वर्म कळालं. आणि पाप पुण्य भोगून झाल्यावर पुन्हा संसार बंधनात अडकावंच लागतं. म्हणून मी माझ्या अंगाला पापही लागू देत नाही आणि पुण्यही लागू देत नाही. केलेलं पुण्य ईश्वराला अर्पण करतो. का तर पाप पुण्य नाशवंत आहे, त्याचा भोग द्यावाच लागतो. हे वर्म मला कळाले. हे पाप पुण्य भोगून झाले की पुन्हा संसार बंधनात अडकावंच लागतं. आणि म्हणून तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून देव माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. माझ्या जीवनात पापही नाही, पुण्य नाही. मी अग्निरूप झाले. माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. मला इंद्रपदे नको, ब्रह्मपदे नको, संसारातले माईक पदार्थ नको, धनदौलत नको, बायका मुलाची आसक्ती नको, काही नको देवा. आता एकच हवे, तुझ्या समचरणावर माझी सात्विक वृत्ती कायमची स्थिर राहो, ती तू स्थिर कर. आणि माझी सात्विक वृत्ती तुझ्या समचरणावर कायमची स्थिर राहिली की माझी वृत्ती, माझी बुद्धी, माझं चित्त, माझं मन भगवत स्वरूप होईल, अर्थात पांडुरंग होईल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की समचरणदृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु